कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केला. अबू आझमींना निलंबित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कारवाई विरोधात कोर्टात जाणार आझमींची प्रतिक्रिया. बीडमध्ये कुख्यात गुंडाकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. शिरूरच्या बावी गावातील व्यक्तीला बेदम मारहाण, तर जालन्यात अर्धनग्न करून लोखंडी रॉडने चटके देऊन व्यक्तीला मारहाण केल्याची संतापजनक घटना. हा मारणारा माणूस सुरेश ढसांचा कार्यकर्ता आहे का? अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बीड मारहाण प्रकरणावर गृहमंत्री फडणवीस आणि ढसांनी उत्तर द्यावं, अंजली दमानिया आक्रमक. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही. जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो. लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंची माहिती. महायुती सरकारचा मोठा निर्णय, प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, विद्यार्थ्यांना दिलासा. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही. जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो. आदिती तटकरेंची माहिती. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर. धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव. 9 मार्चला दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.